सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना माझा नमस्कार. मी विनोद विठ्ठल बुगले तुमच्यासाठी घेऊन येतो एक नवीन कोर्स ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत SSC 10th स्टँडर्ड बोर्ड एक्झामिनेशन 2021 फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्याची तयारी करून घेण्यासाठी आपण हा एक ऑनलाईन कोर्स चालू करणार आहोत. बऱ्याच दिवसांपूर्वी एक व्हिडिओ टाकला होता की ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं की कोणते कोणते कोर्सेस या चॅनलवरती चालू होणार आहेत, पण त्याच्यानंतर बराचसा कालावधी गेला, कोविडचा कालावधी होता आणि हे सगळे कोर्सेस ॲक्च्युली आपण एका ॲपवरती चालू करणार आहोत ज्याचं नाव असणार आहे द अल्केमिस्ट. द अल्केमिस्ट नावाचं एक ॲप येईल. साधारणतः आता तो तयार होत आलेला आहे. डिसेंबरच्या मिडल वीक किंवा थर्ड वीकपर्यंत तो ॲप आपला लॉन्च होईल. पण तत्पूर्वी काही लेक्चर्स म्हणा किंवा मुलांना जास्तीचं काहीतरी मिळावं म्हणून यूट्यूबवरती मी आता लेक्चर चालू करतोय. तर या 10वीच्या बोर्ड एक्झामिनेशनसाठी 2021च्या एक्झामिनेशनसाठी या कोर्समध्ये काय काय असणार आहे, सर्व सब्जेक्टचं टीचिंग केलं जाईल. आता हा कोर्स असणार कोणासाठी आहे? मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी कोर्सेस असेल. दुसरा असणार आहे सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांसाठी आणि इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी. तर मराठी, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम सर्व विद्यार्थी या कोर्सचा फायदा घेऊ शकतात. सांगायचं तात्पर्य हे की याच्यामध्ये सेमी इंग्लिशला बऱ्याच विद्यार्थ्यांना संस्कृत हा विषय असतो, तर त्याचेही लेक्चर्स आपल्या ॲपवरती उपलब्ध राहतील. काहींना कंपोजिट इंग्लिश आहे, काहींना कंपोजिट संस्कृत आहे, काहींना कंप्लीट संस्कृत आहेत. सर्व लेक्चर्स ॲपवरती अवेलेबल होतील. तर सर्व सब्जेक्टचं टीचिंग केलं जाईल. आता याने होणार काय आहे? आता पहा, ऑलरेडी कोविडच्या कारणामुळे सगळं ऑनलाईन चालू आहे. स्कूलमध्ये ऑनलाईन होतं आहे, खाजगी क्लासेसमध्ये ऑनलाईन होतं आहे किंवा यूट्यूबवरती बरेच चांगले एज्युकेटर आहेत जे मुलांना शिकवत आहेत. पण आता होणार काय? तुम्ही असं समजा की तुम्ही आत्तापर्यंत एकदा सगळं काही शिकलेला आहात. तुमचा 10वीचा पोर्शन तुम्ही आत्तापर्यंत एकदा शिकलेला आहात. काही ठिकाणी पूर्ण शिकवून झालं आहे, काही ठिकाणी काही विषय झालेत, काही विषयांना हातही लावले. ती बरीच परिस्थिती तुम्हाला माहिती आहे सर्वांना. तर एकदा तुम्ही शिकून झालात हे जर आपण कन्सिडर केलं तर इथे तुम्ही पुन्हा दुसऱ्यांदा आता शिकणार आहात. म्हणजे जे आतापासून आपल्या यूट्यूब चॅनलवरती लेक्चर पाहणार आहेत किंवा जे आपल्या ॲपला सबस्क्राईब करतील भविष्यामध्ये, त्यांना पुन्हा एकदा हे सगळं शिकण्याची संधी मिळते. म्हणजे एकदा तुम्ही शिकलात आणि आता तुम्ही त्याचं रिव्हिजन करताय असं समजा. शिकवलं जाईल सर्व. शिकवून झाल्यानंतर वेळोवेळी त्याचं रिव्हिजन सुद्धा करून घेतलं जाईल. प्रत्येक चॅप्टरचं, प्रत्येक सब्जेक्टचं योग्य प्रकारे रिव्हिजन घेतलं जाईल. म्हणजे तिसऱ्यांदा तुम्ही पुन्हा शिकणार आहात. म्हणजे तसं बघायला गेलं तर या 10वीच्या वर्षामध्ये एकदा तुम्ही स्वतः शिकलात स्कूलमध्ये, तुमच्या क्लासेसमध्ये, आणि 2 वेळा तुम्ही इथे शिकणार. म्हणजे 3 वेळा तुम्ही तो सब्जेक्ट शिकताय आणि 3 वेळा शिकल्यानंतर साहजिकच तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे. आता परिस्थिती अशी आहे की मार्च एप्रिलमध्ये तुम्ही ऑनलाईन शिकलात. आता कितपत लक्षात आहे ते? कारण आपल्याला कळतं की मी शिकलो होतोय, आम्हाला शिकवलं होतंय, पण आता त्याचं काहीच आठवत नाही. काही विद्यार्थी 100% विसरलेत, काही थोडंफारच आठवतंय. मग बरेच वेगवेगळी प्रकरणं असू शकतात याच्यामध्ये. पण आता तर तुम्ही शिकताय ना. आता परीक्षेला साधारणतः 4-5 महिने आहेत असं आपण समजूयात. फेब्रुवारी मार्चमध्ये एक्झाम होणार आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर तयारी करायची असेल तर आत्ता शिकवलेलं तुमच्या लक्षात राहणार आहे. आणि तुम्हाला जेव्हा लेक्चर चालू होईल तेव्हा फरक कळेलच, शिकवण्यातला फरक कळेलच तुम्हाला की मॅथ्स समजा, सायन्स समजा किंवा भाषा विषय, लँग्वेजेस जे असतील त्यातला फरक तुम्हाला कळून येईल. नंतर या कोर्समध्ये आपण देणार आहोत डाऊट सॉल्व्हिंग. हे ॲपमध्ये मुलांना जास्त सॉफिस्टिकेटेड वेने यूज करता येईल. कारण त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचे व्हिडिओज टाकून तुमचा प्रॉब्लेम शेअर करू शकता, टाईप करून तुम्ही प्रॉब्लेम शेअर करू शकता. बऱ्याच माध्यमातून तुम्ही तुमचे डाऊट्स आम्हाला पाठवू शकता किंवा जेव्हा लाईव्ह लेक्चर्स चालू असतील तेव्हा तुमचे डाऊट तुम्ही विचारू शकता. कोणत्याही माध्यमातून 24/7 तुम्ही डाऊट विचारू शकता. त्याचं निराकरण, त्याचं सोल्युशन देण्याचं काम मी करणार आहे. नेक्स्ट थिंग, व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, एक्झाम प्रिपरेशन. कारण नुसतं शिकणं किंवा त्याचं रिव्हिजन करणं हे महत्त्वाचं नाही आहे ना. तुम्ही जे शिकला आहात, तुम्हाला जे येतंय त्याचं इव्हॅल्युएशन, त्याचं मूल्यमापन किंवा त्याची तयारी करून तुम्हाला ते एक्झाममध्ये कसं रिफ्लेक्ट करायचं आहे याचं नियोजन पण करणं महत्त्वाचं आहे. कोणत्या विषयाला किती वेळ दिला पाहिजे, तुम्हाला कोणता विषय अवघड जातोय, मॅथ्सच्या स्टेप्स कशा लिहायच्या आहेत, सायन्सचं आन्सर कसं बनवायचं आहे, किती मार्क्ससाठी किती आन्सर लिहायचं आहे, पॉईंट्स कसे बनवायचे आहेत, पेपर पॅटर्न कसा आहे, तो जेव्हा तुम्ही रिप्रेझेंट कराल तुमचा पेपर तेव्हा तो कसा रिप्रेझेंट करायचा आहे, या सर्व गोष्टींची माहिती एक्झाम प्रिपरेशन या पॉईंटद्वारे किंवा या पॉईंटच्या खाली आपण विद्यार्थ्यांना देणार आहोत. आणि एक्झाम प्रिपरेशन म्हणजे काय, असं एकदा सांगता येत नाही. ते जेव्हा लेक्चर्स चालू असतील किंवा
रोजच चालू असेल. एक्झाम प्रिपरेशन हे जे काम आहे ना, कसं करायचं हे रोजच चालू असणार, कारण डे 1 पासून आपलं नियोजन स्टार्ट होतं. आणि आपण सर्वजण हे सगळं कशासाठी करतो? ऑब्व्हियसली चांगले पर्सेंटेज मिळवण्यासाठी करतोय. जर चांगले पर्सेंटेज मिळवायचं तर त्याचं प्रॉपर प्लॅनिंग आपण केलेलं पाहिजे. तर नियोजनपूर्वक आपले लेक्चर असतील, नियोजनपूर्वक रिव्हिजन असेल, तुम्हाला तुमच्या दिवसाचं, तुमच्या वेळेचं, तुमच्या विषयांचं सुद्धा नियोजन आपल्या चॅनलच्या माध्यमातून, ॲपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळणार आहे. प्रॅक्टिस पेपर सॉल्व्हिंग हे सगळं केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा भाग आपल्या नियोजनामधले प्रॅक्टिस पेपर सॉल्व करणं फार इम्पॉर्टंट आहे. आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकाशनचे वेगवेगळे पुस्तकं येतात, त्याच्यामध्ये क्वेश्चन पेपर असतात, मॉडेल क्वेश्चन पेपर आहेत, प्रिव्हियस इयर्सचे क्वेश्चन पेपर आहेत. तर त्याचं सॉल्व्हिंग करणं फार महत्त्वाचं आहे, कारण ते सॉल्व्ह केल्यावरती, न पाहता सॉल्व्ह केल्यावरती आपल्याला अंदाज येतो की आपल्याला किती मार्क्स मिळणार आहेत. तर साधारणतः आपल्या ॲप जेव्हा लॉन्च होईल त्यावरती आपण प्रत्येक विषयाचे 10 पेपर सॉल्व्ह करून घेणार आहोत. प्रत्येक विषयाचे 10 पेपर, हा खूप मोठा आहे. 10 पेपर सॉल्व्ह करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे, जी मुलं 10वीला आहेत किंवा जे एज्युकेटर आहेत, जे स्वतः मुलांकडून करून घेतात, त्यांना माहिती आहे प्रत्येक विषयाचे 10 पेपर करून घेणे हे सोपं काम नाही. आता सध्या तुम्ही ऑनलाईन क्लास घेताय, स्कूलच्या फीज भरताय, तुमच्या खाजगी क्लासेस तुम्ही परंपरागत जिथे जिथे जाताय तिथे फीज भरतायत, आणि लॉकडाऊनच्या काळामध्ये काम नसल्यामुळे ती फी भरणं आपल्याला किती अवघड जाते हे पालकांना माहिती आहे. तरी पण आपल्या पाल्यासाठी, आपल्या मुलांसाठी, त्यांच्या शिक्षणाच्या भल्यासाठी आपण पालक नेहमी आपली स्वप्न बाजूला ठेवतात आणि ते पैसे काय असतील ते भरतात. तर जेव्हा ॲप आपला लॉन्च होईल ना, तेव्हा त्याचा जो दर आहे, त्याची जी फी असणार आहे ही 2,500 ते 3,000 एवढीच असणार आहे. एवढ्या कमी पैशामध्ये, ॲक्च्युली ते पैसे कमी नाही आहेत, 2,500 ते 3,000 हे काही कमी नसतात, बरोबर. पण जर आपण मार्केटमध्ये पाहिलं किंवा इतर ठिकाणी पाहिलं तर हाच दर खूप जास्त आहे जो तुम्ही सध्या भरताय. तुम्हाला पूर्ण तयारी पुन्हा हवी असेल तर या माफक दरामध्ये तुम्हाला हे सर्व काही जे मी इथे सांगतो ते मिळणार आहे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे डेथ डेज प्रिपरेशन जे असतात ना, परीक्षांच्या आधीचं प्रिपरेशन. 1 मार्चला पेपर आहे, त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला काय करायचं, त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला डाऊट आला तर तुम्ही काय करणार आहात, तेव्हा तुम्हाला माझी आठवण आली पाहिजे, तुम्ही मला विचारलं पाहिजे की काय करायचंय. पेपर चालू असताना पेपराच्या दिवसामध्ये एक दिवस असतो सगळा अख्खा पूर्ण विषय करायला. त्या 1 दिवसात सुद्धा तुम्ही कसा अभ्यास करायचा, काय करायचंय, कोणते महत्त्वाचे प्रश्न करायचे हे सुद्धा या डेथ डेजमध्ये तुम्हाला टोटल सपोर्ट 24/7 उपलब्ध होणार आहे. तर यूट्यूब चॅनल ॲट द अल्केमिस्ट काय काय असणार आहेत पहा. यूट्यूब चॅनलवरती आपण सिलेक्टेड टॉपिक्सचं टीचिंग करणार आहोत, रोज लेक्चर अपलोड होत जातील. एक प्रॅक्टिस पेपर आपण सॉल्व्ह करून घेण्याचा प्रयत्न यूट्यूबवरती करणार आहोत. जमलंच तर 2 प्रॅक्टिस पेपर सॉल्व्हिंग सुद्धा आपण करू शकतो यूट्यूबवरती, आणि रिव्हिजन टॉपिक्सचं घेतलं जाईल. पण अल्केमिस्टवरती, ॲपवरती हे सगळे काही अवेलेबल असणार आहे. सर्व काही जे काही तुम्हाला चांगले मार्क्स मिळवायला हवंय, कोणाला पर्सनल गायडन्स हवंय, कोणाला काउन्सिलिंग हवी, कोणाला समजत नाही मी आता काय करू, मी आता ब्लॉक झालो, कसा अभ्यास करायचा, एवढ्या 6-7 महिने मी अभ्यासाकडे लक्षच दिलं नाही. पालकांचे बरेचसे विचार असतात की काय मुलाने काही अभ्यास केला नाही, कसं करणार. सर्व गोष्टींचं सोल्युशन तुम्हाला इथे मिळणार आहे. आता हे सगळं करायचं कशासाठी आहे? 6-7 महिने झालं तुम्ही शिकता आहात, आपण शिकतो आहोत, तुम्हाला शिकवलं जातं आहे, पण त्याचा असा एवढा काही फायदा अजून झालेला तुम्हाला स्वतःला जाणवत नसेल. तुम्हाला माहिती आहे, जर समजा असं होऊ नये, पण समजा जर शासनाने सांगितलं उद्यापासून 10वीचा पेपर आहे, उद्यापासून बोर्ड एक्झाम चालू होतीये, तर तुमच्यापैकी किती विद्यार्थ्यांची तयारी आहे, जे मार्क तुम्ही तुमच्या मनामध्ये धरलेले आहेत, जी तुम्ही स्वतःकडून अपेक्षा केलेली आहे की मला 10वीला एवढे पर्सेंटेज मिळायला हवेतच, काय तुम्ही तेवढे पर्सेंटेज आता मिळवू शकता? तेवढी तुमची तयारी झालेली आहे आता? काही जणांची झाली असेल, पण बरेच जण असे असतील ज्यांची नाही झालेली, ज्यांची तयारी झालेली नाही आहे. आणि ज्यांची तयारी झाली नाही आहे ना, त्यांनी आत्तापासून पुढे हे सर्व काही गांभीर्याने घेणं महत्त्वाचं आहे. आणि त्याच विद्यार्थ्यांसाठी आपला हा कोर्स आहे. ज्यांची तयारी नाही झाली आहे ना, त्यांच्यासाठीच हा कोर्स आहे. चांगले मार्क मिळवायचेत. चांगले मार्क कोणाला आवडत नाही, सर्वांना आवडतात चांगले मार्क. हे जर चांगले मार्क मिळवायचे असतील तर त्याचं नियोजन केलं पाहिजे. कशा प्रकारे मार्क मिळवू शकतो, माझा कोणता विषय स्ट्रॉंग आहे, कोणता विषय वीक आहे, कोणत्या विषयात मला किती मार्क मिळतील बोर्ड एक्झामला गेल्यावर. आपण एखाद्या विद्यार्थ्याचं उदाहरण घेऊया. समजा त्याला बघा 6 विषय आहेत तुम्हाला, मराठी, हिंदी, इंग्लिश हे लँग्वेजेस, कोणाला हिंदी नसून संस्कृत असू शकतं, मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स. आणि सर्वांना माहिती आहे मॅथ्स आणि सायन्स या विषयाकडे आपण फार लक्ष देतो. प्रत्येक विद्यार्थी त्याचा अभ्यास करतो, त्याची तयारी करतो. समजा एखाद्या विद्यार्थ्याला या तिन्ही विषयामध्ये 100 मार्क मिळाले, म्हणजे 300 मार्क मिळाले, म्हणजे 600 पैकी 300 म्हणजे 50% त्याला या विषयात मिळाले.
काय लँग्वेजमध्ये त्याला आउट ऑफ मार्क्स मिळणार? लँग्वेजमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळू शकतात. आपल्याला सर्वांना माहिती आहे आपल्याला लँग्वेजमध्ये किती मार्क्स मिळतात. समजा 80 मिळाले म्हणजे 240 झाले 3 विषयाचे. मराठीत 80, हिंदी 80, इंग्लिश 80. लँग्वेज विषयामध्ये सर्वसाधारण मुलांना 80 मार्क मिळणे म्हणजे स्वर्ग मिळण्यासारखं आहे. 80 मार्क लवकर मिळत नाहीत भाषा विषयांमध्ये. तर याची टोटल होते 540 आणि तुम्ही 600 पैकी पाहिलं तर हे पर्सेंटेज किती झाले? हे पर्सेंटेज किती झाले? 90. म्हणजे आउट ऑफ मार्क्स मॅथ, सायन्स, सोशल सायन्समध्ये मिळवून भाषा विषयात कशामुळे तरी मार्क्स गेले, त्याच्यामुळे 90% मिळाले. आणि बा 10वीच्या एक्झाम्स आता एवढ्या सॉफिस्टिकेटेड झालेल्या आहेत की 90% बरेच विद्यार्थी मिळवतात. 15-16 लाख मुलं 10वीची परीक्षा देतात. मी तर साधारण काही लाखो विद्यार्थी 90% मिळवतात. पण त्याच्या वर ज्यांना जायचंय ना, त्या 90%च्या वर ज्यांना जायचंय त्यांना खास मेहनत करावी लागते. त्यांच्यामध्ये स्किल असणं महत्त्वाचं आहे. पेपरचा अभ्यास कसा करायचा आहे, विषय कसे हाताळायचे आहेत. आणि साहजिकच 90%च्या वर जाण्यासाठी तुम्हाला हेच विषय जे लँग्वेजेस फार महत्त्वाचे ठरणार आहेत. आपण सध्या मॅथ, सायन्स यांची तयारी चालू करत आहोत. त्यांचं टीचिंग आपण चालू करणार आहोत. पण हे लक्षात घ्या की मॅथ, सायन्सची तयारी करणे हे फार छोटं काम आहे. त्यात तर तुम्हाला आउट ऑफ मिळवायचेच आहेत. त्याही वर जाऊन आपल्याला सर्वात जास्त भर द्यायची आहे लँग्वेजेसवरती. कारण लँग्वेजेस आहेत ना, सर्व काय करतात माहिती आहे का, विद्यार्थी, पालक किंवा सगळीकडे कोणत्याही क्लासमध्ये जा, लँग्वेजेसवरती जास्त भर देत नाहीत किंवा लँग्वेजेसला तेवढं महत्त्व देत नाही जेवढं या तिघांना देतात. पण मुळात पाहता विद्यार्थ्यांचे मार्क लँग्वेजेसमध्येच जातात. आणि लँग्वेजेसमध्येच मार्क जाऊ नये म्हणून आपण एका विषयाचे 10 पेपर सॉल्व्ह करून घेणार आहोत. जेवढे जास्त तुम्ही पेपर सॉल्व्ह कराल तेवढे जास्त तुम्हाला लँग्वेजमध्ये मार्क मिळतील. सो हा एक सिंपल फंडा आहे मार्क्स मिळवण्याचा, ज्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही आहात. मॅथ, सोशल सायन्स यांची तयारी खूप करायची आहे, खूप तयारी करायची आहे. आणि त्या कमी वेळात तयारी करून जास्त मार्क त्यात मिळवायचेच आहेत. यात 100पैकी 100 मिळवलं मोठं काम नाही केलंय. याच्यामध्ये जेव्हा तुम्ही पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचे प्रयत्न कराल तेव्हा तुमचे पर्सेंटेज वाढतात. आणि 10वीचे पर्सेंटेज आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचे आहेत हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्याच्याविषयी आपण नंतर बोलणारच आहोत. जेव्हा लेक्चर चालू होतील मध्ये मध्ये मी सांगतच जाईल हे सगळं काय आहे, का महत्त्वाचं आहे, काय करायचं, काय नाही करायचं, किती तास अभ्यास करायचा आहे, कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावं, महत्त्वाचे प्रश्न काय आहेत. आता सिंपल सायन्सचं घ्या ना, विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन सायन्सचं सिंपल कन्फ्युजन आहे. टेक्स्टबुकमधलं विद्यार्थ्यांना कळत नाही उत्तर काय आहे. एक्झरसाइज असतो त्याचं उत्तर टेक्स्टबुकमध्ये शोधू कुठे. जसं हिस्ट्री या विषयाचं तुम्हाला लगेच उत्तर मिळतं ना, टेक्स्टबुकमधून तुम्ही लर्न करू शकता. सायन्सचं मिळतं. मग आपण डायजेस्टचा आधार घेतो. मग डायजेस्ट बघितल्यानंतर असं वाटतं अरे यार पुस्तकातला चॅप्टर तर एवढूसाच आहे आणि डायजेस्टमध्ये त्याला एवढं केलं आहे, नक्की काय पाठ करू, नक्की काय करू सायन्सचा अभ्यास. तर हे कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण आहोत. आपण जेव्हा सायन्सचे लेक्चर आपले चालू होतील तेव्हा मी सांगत जाईल काय करायचं, कसं करायचं. किंवा मॅथ्सच्या स्टेप्स आहेत, अरे एक स्टेप मी गाळू का नको गाळू, लिहू की नको लिहू, प्रत्येक स्टेप लिहिणं महत्त्वाचं आहे का, कोणत्या स्टेप्सला किती मार्क आहेत हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. हिस्ट्री जिओग्राफीचं एखादा आन्सर आहे तर ते मी कसं लिहू, किती पॉईंट्स लिहू, 4 पॉईंट बनवू, 2 पॉईंट बनवू, सर्व गोष्टींचं मार्गदर्शन तुम्हाला इथे उपलब्ध होणार. तर आज जे काही सांगतो मी त्याचं एक्स्ट्राक्ट, त्याचं सार म्हणजे 10वीत चांगले मार्क मिळवायचेत. चांगले मार्क मिळवत असताना तुम्हाला जे जे काही लागेल, ज्या गोष्टींची मदत लागेल, शिकवणं असू द्यात, रिव्हिजन असू द्यात, तुमचे डाऊट्स असू द्यात, तुमचं एक्झाम प्रिपरेशन, तुमचं नियोजन, जे काही तुम्हाला हवं आहे ते तुम्हाला सर्व इथे उपलब्ध असणार आहोत. सोबत राहा. यूट्यूब चॅनलवरती सबस्क्राईब करा. जेव्हा लेक्चर्स चालू होतील तेव्हा सांगायला वेळ नसेल, सबस्क्राईब करा. आज पहिल्यांदा आणि शेवटचं सांगतोय, मॅक्सिमम सबस्क्राईब करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचू द्या. कारण कमी वेळात आपण जास्त शिकवणार आहोत, खूप मोठं काही करणार आहोत. ॲप जेव्हा लॉन्च होईल तेव्हा सर्वांना माहीत होईलच. जास्तीत जास्त मुलांनी ॲपवरती सबस्क्राईब करा आणि त्याचा जेवढा फायदा घेता येईल तेवढा फायदा घ्या. धन्यवाद.